बैठक झाली काय तुम्ही सांगितलं राज्याच्या वतीने? खरं म्हणजे नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी घेतली होती आणि ही मीटिंग अशी होत असते आणि यामध्ये सुरक्षा आणि विकास या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि 2026 पर्यंत पूर्ण देशभरातला नक्षलवाद संपुष्टात आला पाहिजे यासाठी एक स्ट्रॉंग ॲक्शन आणि एक त्याला म्हणतो फायनल पुश देण्याचा निर्णय यामध्ये झाला आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आज आपण जवळपास नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये आपण उत्तर गडचिरोलीमध्ये जर पाहिलं तर नक्षलवाद एकदम संपला आहे. काही ठिकाणी अगदी म्हणजे नक्षलवाद कमी करण्यासाठी आपण तिथे विकास घेऊन गेलो, रस्ते केले, आरोग्य केलं, शिक्षण केलं, उद्योग नेले. पूर्वी उद्योग जात नव्हते पण सुरजागडचा प्रकल्प सुरू केला त्यानंतर अनेक स्टील प्लॅन्ट त्या ठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक करणारे लोक पुढे आले आणि या 10,000 20,000 लोकांना काम मिळते. टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन हब सुरू केला. 5,000 लोक दरवर्षी ट्रेंड होतात, प्लेसमेंट मिळणार आणि असे म्हणजे हजारो लोकांना काम मिळते. आणि म्हणूनच शेवटी नक्षलवाद संपवायचा असेल तर डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे. आज ज्या ठिकाणी अतिशय अतिसंवेदनशील भाग होता तिथं एस टी सुरू केल्या आपण. म्हणून महाराष्ट्राचं सर आजच्या बैठकीमध्ये कौतुक देखील केलं अमित शाह यांनी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जे काही छोटा मोठा कुठे काही राहिला असेल ते देखील आम्ही लवकर संपुष्टात आणू. आणि सर आकडेवारी सांगताना तुम्ही सांगितलं अनेक केडर नष्ट झाली. 14 ते 24 या 10 वर्षात मोठी कामगिरी झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कामगिरी झाली आणि जवळपास 550 केडर होते, आता जवळपास 50 केडर आहेत. आणि त्यामुळे या सर्व आमच्या कार्यकाळामध्ये याच्यात खऱ्या म्हणजे एकही शहीद झाला नाही आणि मोठ्या प्रमाणावर जी कारवाई झाली आणि या सगळ्या नक्षल गँगमध्ये भरती होते ना ती रिक्रुटमेंट ती भरती नाही झाली. सप्लाय चेन पण तुम्ही तोडली, सप्लाय चेन तोडली, रिक्रुटमेंट बंद झाली आणि एकही पोलीस शहीद झाला नाही. हे त्याचं विशेष आहे कारण अतिशय आपली जी टीम आहे केंद्राची आणि स्टेटची C60 टीम आपली आहे. खूप मोठे स्ट्रॉंग ॲक्शन घेतात, अगदी मोठ्या प्रमाणावर त्यांचं ऑपरेशन चालतं. आणि म्हणूनच हे ऑपरेशन एकीकडे करत असताना विकास देखील महत्त्वाचा आहे, सोयीसुविधा महत्त्वाच्या आहेत, लोकांची मानसिकता बदलणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आता निवडणुकीमध्ये काही लोकांनी सांगितलं मतदान करू नका, तुम्ही पोस्टर लावले, बॅनर लावले, पोस्टर आपल्या लोकांनी फाडले, जाळून टाकले. 71, 70, 72% मतदान झालं. यावरून काही गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली. हे एक चांगलं जे हे आहे लक्षण आहे आणि त्यामुळे मला समाधान आहे की आणि मी स्वतः जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा मी 15-20 वेळा तिथे जाऊन आलो. म्हणजे अतिशय रिमोट एरिया जिथं कोर एरिया आहे तिथे मी गेलो. पोलिसांच्या बरोबर दर दिवाळीला मी जातो, दिवाळी साजरी करतो कारण त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे, मॉरल बूस्ट मिळाला पाहिजे. मोठे आतंकवादी तुकड्या मोठमोठे जे नक्षलवादी जे मारल्यानंतर त्यांना मी बक्षीस जाहीर करतो आणि त्यामुळे त्यांना मॉरल सपोर्ट मिळाल्यामुळे हे महाराष्ट्रातला नक्षलवाद जो आहे अगदी अंतिम टप्प्यात आहे. शेवटचा एक प्रश्न, अमित शहाना देखील तुम्ही भेटलात शेवटी, आता ती बैठक झाल्यावर एक बैठक झाली तुमच्या, काही राजकीय? नाही, राजकीय चर्चा काहीच नाही. आज चर्चा हीच होती देशाची सुरक्षा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली.